आज आपण बघणार आहोत की आपलं डेली रुटीन इंग्लिशमध्ये कसं सांगायचं, ते पण अगदी सोप्या पद्धतीनं, आपल्या सोप्या शब्दामध्ये, सोप्या वर्ड्समध्ये सांगणार आहोत. गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 AM. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 AM. म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठते. गाईज, वेकअप म्हणजे झोपेतून जेव्हा आपण उठतो त्याला वेकअप म्हणायचं आहे. आणि गाईज, AM म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळचा टाइम सांगत असतो तिथे AM चा यूज करायचा आहे. आणि गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी वीकडेजमध्ये सकाळी 6 वाजता उठते, बरेच जणांचा रुटीन वीकडेजचा आणि वीकेंड्सचा वेगवेगळा असतो. सेंटेन्स बनवाल. On weekdays, I wake up early in the morning at 6 AM. On weekdays, I wake up early in the morning at 6 AM. म्हणजे मी वीकडेजला सकाळी 6 वाजता उठते. गाईज, वीकडेज म्हणजे मंडे टू फ्रायडे यातले जे डेज असतात त्याला आपण वीकडेज म्हणायचं आहे. आणि गाईज, हे जे ऑन वीकडेज आहे तुम्ही पहिल्यांदा पण यूज करू शकता आणि शेवटी पण यूज करू शकता. तसंच तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी वीकेंड्सला सकाळी 8 वाजता उठते, तर सिम्पल सेंटेन्स यूज करा. ऑन वीकेंड्स आय वेक अप ॲट 8 AM. ऑन वीकेंड्स आय वेक अप ॲट 8 AM. म्हणजे मी वीकेंड्सला सकाळी 8 वाजता उठते. गाईज, वीकेंड्स म्हणजे सॅटरडे आणि संडे याला वीकेंड्स म्हणतात. सॅटरडे आणि संडेला आपण काय म्हणायचं आहे? वीकेंड्स. गाईज, सिम्पल तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सकाळी केव्हा उठता ह्या तिन्ही सेंटेन्सपैकी जे सेंटेन्स तुम्हाला युजफुल असेल ते सेंटेन्स तुम्ही यूज करा. आय स्टे इन बेड फॉर अबाउट 5 मिनिट. आय स्टे इन बेड फॉर अबाउट 5 मिनिट. म्हणजे मी बेडवर तशीच पडून राहते किंवा तशीच लोळत राहतो. बऱ्याच जणांना सवयी असते की आपण बेडवर झोपेतून उठल्या पटकन उठत नाही, थोडंसं 5-10 मिनिट बेडवर लोळत असतो. तर त्याला काय म्हणायचं? आय स्टे इन बेड फॉर अबाउट 5 मिनिट. स्टे इन बेड म्हणजे बेडवर तसंच लोळत राहणे. त्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यानंतर मी उठते, तर सिम्पल म्हणा आफ्टर 5 मिनिट किंवा आफ्टर दॅट. आफ्टर 5 मिनिट म्हणजे 5 मिनिटाच्या नंतर आणि आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर. आय गेट अप म्हणजे मी उठते. गाईज, झोपेतून जेव्हा आपण जागे होतो त्याला आपण वेकअपचा यूज केला आहे आणि सिम्पल उठते म्हणण्यासाठी तुम्हाला गेटअपचा यूज करायचा आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की मी उठल्यानंतर माझा बेड ठीक करते किंवा अंथरण पांघरण नीट करते, तर सिम्पल म्हणा आय मेक माय बेड. आय मेक माय बेड म्हणजे माझा बेड नीट करते. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यानंतर मी गरम पाणी पिते, तर सिम्पल म्हणा आफ्टर दॅट किंवा देन. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही यूज करू शकता. आफ्टर दॅटचा अर्थ होतो त्यानंतर आणि देन म्हणजे नंतर, सिम्पल. तर तुम्ही म्हणा की देन किंवा आफ्टर दॅट आय टेक वॉर्म वॉटर. आय टेक वॉर्म वॉटर किंवा आय ड्रिंक वॉर्म वॉटर. आय ड्रिंक वॉर्म वॉटर म्हणजे मी गरम पाणी पिते. आजकाल बरेच जण हेल्थ कॉन्शियस आहेत, तर गरम पाणी बरेच जण पितात, तर तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही चहा घेत असाल तर सिम्पल म्हणा आय हॅव अ कप ऑफ टी. आय हॅव अ कप ऑफ टी. किंवा तुम्ही ग्रीन टी घेत असाल तर ग्रीन टी ॲड करा. जे तुमचं सेंटेन्स असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. आता तुम्हाला म्हणायचं आहे की त्यानंतर मी वॉशरूममध्ये जाते आणि ब्रश करून मी तोंड धुते, तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर आय गो टू द वॉशरूम. आय गो टू द वॉशरूम म्हणजे मी वॉशरूममध्ये जाते आणि मी माझा चेहरा धुते आणि ब्रश करते. याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? अँड देन आय वॉश माय फेस
and brush my teeth and then wash my face and brush my teeth. गाईज म्हणजे त्यानंतर मी वॉशरूम म्हणजेच बाथरूममध्ये जाते आणि माझा ब्रश करून मी तोंड धुते, याचा अर्थ असा होतो. गाईज आपण इथे टूथ यूज नाही करायचं आहे, तर टीथच म्हणायचं आहे. जे एकापेक्षा 2 दात असतील तर आपण त्याला टीथ म्हणायचं आहे आणि जर एका दाताविषयी आपण बोलत असाल तर टूथ म्हणायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. कधीही चुकून ब्रश माय टूथ म्हणू नका, ब्रश माय टीथ. नंतर तुम्हाला म्हणायचं आहे की नंतर तुम्ही जे काही सकाळचे आपले कार्यक्रम असतात, सुसू पॉटी म्हणजेच हे तुम्हाला कळालंच असेल मी कशाविषयी बोलते. तर त्याला एक सिंपल सेंटेन्स यूज करा. देन आय फ्रेशन अप. देन आय फ्रेशन अप. फ्रेशन अप होणे म्हणजे आपली सुसू पॉटी वगैरे सगळं काही सकाळचे जे काही रेग्युलर असतं ते आपण पूर्ण करणे. तर त्याच्यासाठी आपण आय गो टू द पॉटी, आय गो वॉशरूम, आय गो पॉटी, आय गो शुशू असं आपण नाही म्हणायचं. थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं, म्हणून फ्रेशन अप खूप चांगलं वाटतं आणि बोलायलाही इझी जातं, म्हणून याचा यूज करा. वन्स आय फ्रेशन अप. मी एकदा फ्रेश झाल्यानंतर, वन्स आय फ्रेशन अप म्हणजे मी फ्रेश झाल्यानंतर आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ किंवा आय टेक अ शावर. आय टेक अ शावर किंवा आय गो फॉर बाथ. आय गो फॉर बाथ. या तिन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. याचा अर्थ होतो मी आंघोळ करते, मी शॉवर घेते किंवा मी आंघोळीला जाते. तिन्हीपैकी जे सेंटेन्स तुम्हाला तुमच्या सोयीनुसार लिहायचं आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. नंतर मी पूजा करते, तर सिंपल म्हणा आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर किंवा देन म्हणजे नंतर. आफ्टर दॅट किंवा देन दोन्हीपैकी एकाचा यूज तुम्ही नक्की करा. आय वर्शिप. आय वर्शिप. मग तुम्हाला म्हणायचं आहे की त्यानंतर मी माझे केस विंचरते, तर सिंपल म्हणा देन. देन म्हणजे नंतर. आय कोम माय हेअर. आय कोम माय हेअर. अँड तुम्ही असंही म्हणू शकता ब्रश माय हेअर. ब्रश माय हेअर म्हणजे मी माझे केस विंचरते किंवा माझ्या केसांना ब्रश करते. आजकाल कंगव्याच्या ऐवजी केसांसाठी जो ब्रश मिळतो तो यूज करतात, म्हणून मी ते ब्रश घेतला आहे. तुम्ही जर कॉम यूज करत असाल तर कॉमचा तुम्ही यूज करा, अदरवाईज तुम्ही ब्रश म्हणू शकता. मग तुम्हाला म्हणायचं की त्यानंतर मी थोडा मेकअप करते, तर सिंपल म्हणा आफ्टर दॅट आय पुट सम मेकअप. आफ्टर दॅट आय पुट सम मेकअप म्हणजे मी थोडा मेकअप करते त्यानंतर. Then I have my breakfast and tea at around 8:30 AM. म्हणजे मी माझा ब्रेकफास्ट आणि चहा जवळपास 8:30च्या सुमारास घेते, म्हणजेच करते, ब्रेकफास्ट करते. याचा अर्थ असा होतो. पण तुम्हाला म्हणायचं आहे की त्यानंतर मी घर सोडते म्हणजे घरातून बाहेर पडते, तर सिंपल म्हणा देन आय लीव होम ॲट 9 AM. देन आय लीव होम ॲट 9 AM म्हणजे मी त्यानंतर घर सोडते. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही म्हणा की आय लीव फॉर स्कूल ॲट 9 AM. आय लीव फॉर स्कूल ॲट 9 AM म्हणजे मी स्कूलसाठी 9 वाजता निघतो. मग तुम्हाला म्हणायचं आहे की मी कामावर म्हणजेच तुमच्या ऑफिसमध्ये मी 9:30ला पोहोचते, तर त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणा आय अराईव्ह ॲट वर्क किंवा ऑफिस किंवा स्कूल ॲट 9:30 AM. आय अराईव्ह ॲट वर्क किंवा ऑफिस किंवा स्कूल ॲट 9:30 AM म्हणजे अराईव्ह म्हणजे येणे. अराईव्ह म्हणजे काय? येणे. म्हणजे मी माझ्या कामावर किंवा ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये 9:30 वाजता येते म्हणजे पोहोचते. बरोबर गाईज, इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ऑफिसमध्ये 9:30 ते 4 पर्यंत काम करते, तर त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणा आय वर्क देअर फ्रॉम 9:30 AM to 4 PM किंवा 5 PM. आय वर्क देअर फ्रॉम 9:30 AM to 4 PM किंवा 5 PM म्हणजे मी तिथे
साडेनऊ ते 4 किंवा 5 पर्यंत काम करते. म्हणजे जर तुम्हाला मेन्शन करायचा नसेल तुमचा टाइम तर तुम्ही नाही केला तरी चालेल. असाल तर तुम्ही म्हणा की माय स्कूल टाइम इज फ्रॉम 9 AM to 3 PM किंवा 3च्या जागी तुम्ही 4 वगैरे जे काही तुमचा स्कूलचा टायमिंग असेल ते तुम्ही लिहा. म्हणजे माझा स्कूलचा टाइम 9 AM पासून 3 PM पर्यंत आहे. बरोबर. आता नंतर आपल्याला म्हणायचं आहे की मी ऑफिसमध्ये जेव्हा असते तेव्हा संगणकावरती काम करते. तर याला इंग्लिशमध्ये म्हणा when I am at my office किंवा when I am at my workplace I usually work on the computer. म्हणजे मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये असते किंवा माझ्या वर्कप्लेसमध्ये असते मी तेव्हा सहसा कम्प्युटरवरती काम करते. कम्प्युटर म्हणजे संगणक. आता तुम्हाला म्हणायचं आहे की मी जवळपास 2 वाजता माझं लंच करते. तर सिंपल म्हणा आय हॅव लंच ॲट अराउंड 2 PM. आय हॅव लंच ॲट अराउंड 2 PM. म्हणजे मी माझं लंच 2 वाजता करते. अराउंड म्हणजे जवळपास किंवा 2च्या सुमारास असा याचा अर्थ होतो. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही म्हणा की माय लंच टाईम इज डॅश. जो काही टाईम आहे तो तुम्ही लिहा. म्हणजे माझा लंच टाइम हा आहे किंवा मी ह्या वेळेला लंच करतो. आता आय लिव्ह वर्क किंवा आय लिव्ह ऑफिस किंवा आय लिव्ह वर्क प्लेस ॲट 4 PM किंवा 5 PM. जो काही तुमचा ऑफिसचा टाइम असेल ते तुम्ही इथे इन्क्लूड करा. म्हणजे मी माझं ऑफिस किंवा माझं वर्क प्लेस किती वाजता 4 किंवा तुमचा जो काही टाइम आहे तेव्हा मी सोडते म्हणजे तिथून बाहेर पडते. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही म्हणा आय लिव्ह स्कूल ॲट 3 PM. आय लिव्ह स्कूल ॲट 3 PM. म्हणजे मी 3 वाजता माझं स्कूल सोडतो म्हणजे स्कूलमधून बाहेर पडतो. जो काही तुमचा टाइम आहे तो तुम्ही इथे फील करा. आय अराइव्ह ॲट होम 3 PM किंवा 4 PM. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचा स्कूलचा टाइम इथे लिहा. आणि जर तुम्ही ऑफिसमधून येत असाल तर तुम्ही तुमच्या ऑफिसचा टाइम लिहा. पण दोन्हीसाठी सेंटेन्स एकच आहे, फक्त टाइम तुम्ही चेंज करा. आय अराइव्ह ॲट होम 3 PM किंवा 4 PM किंवा आय रीच होम ॲट 3 PM किंवा 4 PM किंवा आय रीच होम बाय 3 PM किंवा 4 PM असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्स इथे इन्क्लूड करू शकता. गाईज तुम्हाला म्हणायचं आहे की त्यानंतर मी फ्रेश होते आणि चहा आणि काही स्नॅक्स खाते. तर याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय गेट फ्रेश. इथे तुम्ही आफ्टर दॅट किंवा देनचा यूज करू शकता. आफ्टर दॅट आय गेट फ्रेश किंवा फ्रेशन अप. आय गेट फ्रेश किंवा फ्रेशन अप. गाईज ह्या दोन्ही सेंटेन्सपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता. दोन्हीचाही अर्थ एकच आहे, फक्त आपल्या बोलण्यातला फरक आहे. फ्रेशन अप होणे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की आपले सगळे शूशू पॉटी हात पाय तोंड धुणे सगळे करणे याला फ्रेशन अप म्हणायचं आहे. आफ्टर दॅट आय गेट फ्रेश किंवा फ्रेशन अप. मी फ्रेश होते आणि त्यानंतर मी 1 कप चहा आणि थोडे स्नॅक्स म्हणजे छोटीशी भूक भागवण्यासाठी जे काही बिस्किट किंवा चिवडा खातात ना आपण चहासोबत त्याला स्नॅक्स म्हणायचं आहे. मी इंग्लिशमध्ये म्हणा आफ्टर दॅट आय टेक अ कप ऑफ टी अँड सम स्नॅक्स. आफ्टर दॅट आय टेक अ कप ऑफ टी अँड सम स्नॅक्स. हे तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर म्हणत आहात. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही असं म्हणा आफ्टर दॅट आय टेक सम फूड अँड प्ले विथ माय फ्रेंड. आफ्टर दॅट आय टेक सम फूड अँड प्ले विथ माय फ्रेंड. म्हणजे त्यानंतर मी जेवण खातो, थोडंसं जेवण खातो आणि माझ्या मित्रांसोबत खेळतो. असं तुम्ही एक स्टुडंट असाल तर हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला म्हणायचं आहे की आमचं डिनर आम्ही जवळपास 9च्या सुमारास करतो. तर याला इंग्लिशमध्ये म्हणा डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. वी टेक आवर डिनर ॲट अराउंड 9 PM. वी टेक आवर डिनर ॲट अराउंड 9 PM किंवा वी हॅव आवर डिनर ॲट अराउंड 9 PM. म्हणजे 9च्या सुमारास आम्ही आमचं रात्रीचं जेवण संपवतो. गाई जिथे वी का घेतलेला आहे, मी आय नाही घेतलं, कारण आपण जेव्हा डिनर करतो तेव्हा घरातले सगळेजण असतात म्हणून वी घेतलेला आहे.
मग त्यानंतर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. आय स्टडी फॉर 2 hours. आय स्टडी फॉर 2 hours म्हणजे मी 2 तास अभ्यास करतो. जर तुम्ही ऑफिसमधून आला असाल तर तुम्ही हे सेंटेन्स यूज करा. आय रिलॅक्स ऑन माय काउच किंवा सोफा अँड वॉच TV. आय रिलॅक्स ऑन माय काउच किंवा सोफा अँड वॉच TV म्हणजे मी सोफ्यावर आराम करत TV बघतो. सिंपल तुम्हाला जर म्हणायचं असेल की देन आय स्लीप टाईटली. देन आय स्लीप टाईटली म्हणजे नंतर मी गाढ झोपी जातो. टाईटली म्हणजे गाढ. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी रात्री लवकर झोपतो तर सिंपल म्हणा देन आय गो टू बेड अर्ली ॲट नाईट. देन आय गो टू बेड अर्ली ॲट नाईट म्हणजे मी लवकर झोपतो. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी उशिरा झोपतो तर म्हणा आय गो टू बेड लेट ॲट नाईट. आय गो टू बेड लेट ॲट नाईट. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की एक टाइम सांगायचा असेल परफेक्ट तर तुम्ही असं बोला आय गो टू बेड बाय 10 PM किंवा ॲट 10 PM. आय होप गाईज तुम्हाला आपला डेली रुटीन कसा सांगायचा लक्षात आला